पुढचं आपलं जे सॅलड आहे ते आहे स्प्राउट सॅलड. स्प्राउट सॅलड करण्यामागची संकल्पना अशी आहे की बरेचदा प्रत्येक घरातली तरुण मुलं जी असतात ती जिममध्ये जातात आणि त्यांना असं काहीतरी पोटभरीचं ज्याच्यामधनं प्रोटीन्स पण मिळतील आणि चवदार पण खायला मिळेल अशा पद्धतीचं काहीतरी खायला मिळावं अशी अपेक्षा असते. बरेचदा काय व्हे पावडर वगैरे असे आर्टिफिशियल गोष्टी खाऊन ती मुलं कंटाळलेली असतात. बऱ्याच घरांमधनं नॉनव्हेज एग्ज वगैरे काही खाल्लं जात नाही. अशा वेळेला मग हे जे स्प्राउट सॅलड असतं ना हे त्या मुलांना खूप चांगलं पोषण पण देतं आणि चवदार त्यांना खायला मिळाल्याचं समाधान पण मिळतं. आता ह्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने जे काही स्प्राउट्स वापरलेत त्याच्यामध्ये हिरवे मूग आहेत, त्याच्यानंतर वाटाणे किंवा मटार आहेत. हे आपल्याला जर ताजे असतील तेव्हा आपण ताजेच वापरावेत सीझनमध्ये, नसतील तर तुम्ही फ्रोझन वापरू शकता, आवडत नसतील तर तुम्ही स्किप पण करू शकता. तिसरं आहे ते म्हणजे चणे किंवा जे ब्राऊन कलरचे जे हरभरे असतात ते. चौथं आहे ते म्हणजे स्वीट कॉर्न आहेत, यांनी एक छान गोडसर अशी चव येते. आणि ह्याच्याबरोबर ह्या जे तिन्ही ज्या भाज्या आहेत ह्या सगळ्या हे जे कडधान्य आहेत ही सगळी आपण वाफवून घेतलेली आहेत, कारण ही कच्ची जर खाल्ली तर बरेचदा पचायला जड होतात किंवा गॅसेस तयार होतात. म्हणून मूग थोडेसे वाफवून घेतलेले आहेत, हरभरे वाफवून घेतलेले आहेत, चणे वाफवून घेतलेले आहेत आणि स्वीट कॉर्न देखील वाफवून घेतलेले आहेत. याच्याबरोबर कच्च्या भाज्या अशा स्वरूपाच्या वापरल्या आहेत की ज्याच्यामध्ये टेस्ट पण वाढेल आणि बॅलन्स होईल सगळ्याचा. तर कांदा हा तर आपला नेहमीचा चव वाढवणारा घटक आहेच. टोमॅटोनी एक छान रंग पण येतो, आंबटसर अशी चव पण सॅलडला येते. त्याच्यानंतर गाजर आहे, कोथिंबीर आहे आणि कांद्याची पात पण आपण याच्यामध्ये थोड्या प्रमाणात वापरणार आहोत. बाकीचे जे मसाले आहेत त्याच्यामध्ये ही जी सगळी आपण कडधान्य स्प्राउट्स वापरणार आहोत त्याचा बॅलन्स करण्यासाठी काळ्या मिठाचा वापर आपण करणार आहोत. साध्या मिठाच्या ऐवजी साधं मीठ अगदी थोडंसं वापरणार आहोत. आणि पचन सुधारावं आणि छान हे सॅलड आपल्याला पचावं यासाठी आपण लिंबाचा रस देखील या सॅलडमध्ये वापरणार आहोत. तर आता आपण हे सगळं मिक्स करूया आणि छान चवीचं असं हे स्प्राउट सॅलड तयार करूया. ह्याच्यासाठी सुरुवातीला मी बाउलमध्ये टाकते आहे हिरवे मूग जे मोड आलेले आहेत. ही जी कडधान्य आहेत ना ही सुद्धा घरी अत्यंत छान स्प्राउट होऊ शकतात. एक तुम्ही 6 ते 8 तास भिजवली आणि कापडात बांधून ठेवलीत किंवा नुसती एखाद्या काचेच्या वाटीत ठेवून वरती चाळणी जरी झाकलीत तरी लांब लांब मोड असे अगदी 1-1, 1.5 इंचाचे मोड 1 ते 1.5 दिवसामध्ये येतात. आणि जितके मोड येतील ना तेवढं ते कडधान्य पचायला हलकं होतं आणि त्याच्यामध्ये शरीरामधले टॉक्सिन्स कमी करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे जी कडधान्य वापरणार ती चांगल्या पद्धतीने मोड आलेलीच आपण वापरायची आहेत. दुसरे हे आहेत ते हिरवे वाटाणे आपण टाकतो आहोत. त्याच्यानंतर हरभऱ्याचं पण असंच एक 8-10 तास भिजवून नंतर त्याला छान मोड आलेले आहेत, लांब लांब तुम्ही बघू शकता. आणि मग ते वाफवून घेतलेले आहेत आपण. हे हरभरे आपण थोडेसे याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. स्वीट कॉर्न गोड चवीसाठी आणि थोडंसं कार्बोहायड्रेटचा कंटेंट असं म्हणून ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. पुढचा जो घटक आपण टाकणार आहोत तो म्हणजे कांद्याची पात आहे. कांद्याची पात हिरव्या रंगाची असते आणि त्याच्यामध्ये रफेजचा अंश मोठ्या प्रमाणात असतो. तो पोट साफ होण्यासाठी देखील कांदा पातचा चांगला उपयोग होतो. थोडीशी तिखट आणि टँजी टेस्ट येण्यासाठी आपण हिरवी सिमला मिरची याच्यामध्ये टाकणार आहोत. गोडसर चवसाठी थोडेसे गाजर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आंबट चव यावी आणि टेस्ट वाढावी याच्यासाठी थोडेसे टोमॅटो आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. सगळ्यात शेवटी आपण घालतोय कांदा आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला सगळे मसाले त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. मसाल्यात देखील आपल्या घरची जशी चव असेल, जशी आवड असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही तिखट, मीठ, बाकीचे जे मसाले आहेत या सगळ्याची टेस्ट ॲडजस्ट करू शकता. तुम्ही पाहू शकताय की किती सुंदर आणि अत्यंत कलरफुल अशा प्रकारचं हे सॅलड दिसतंय आणि छान ह्याच्यामध्ये सगळ्या प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, भाज्या, रफेज या सगळ्याचा बॅलन्स देखील साधतोय. आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स टाकणार आहोत. त्याच्यानंतर साधं मीठ थोडं आणि काळं मीठ थोडं अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी लिंबाचा रस टाकणार आहोत याच्यामध्ये. लिंबाचा रस हा खूप छान फ्लेवर या सगळ्या सॅलड्सला देतो. आता हे सगळे मसाले आपण याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत आणि सगळ्यात शेवटी हे सगळं छान कालवून एकजीव करायचं आहे.
ज्या सॅलड्समध्ये तुम्ही दही टाकणार आहात किंवा लिंबाचा रस टाकणार आहात, अशा सगळ्या सॅलड्सच्या बाबतीमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जेवायला जर कोणी येणार असेल तर हे सॅलड्स तुम्ही तासभर आधी बनवून ठेवलेत आणि मग सर्व केलेत तर बरेचदा त्याला पाणी सुटतं, कारण याच्यामध्ये मीठ असतं, बरेचदा याच्यामध्ये साखर असते. आता याच्यामध्ये गाजर आहेत आणि स्वीटकॉर्न आहेत म्हणून मी साखर टाकली नाही, नाही तर बऱ्याचशा सॅलडमध्ये चिमूटभर जरी साखर टाकली तरी खूप एन्हान्स होते चव सॅलडची. तर अशा वेळेला हे मीठ, साखर, लिंबाचा रस आणि भाज्यांचं पाणी असं सगळं निघून तळामध्ये खूप पाणी साठतं सॅलडच्या. त्यावेळेला ही गोष्ट अत्यंत आपण लक्षात ठेवण्यासारखी आहे की शेवटी सगळ्यात सॅलड बनवायचं आणि ताबडतोब सर्व करायला घ्यायचं. अशा पद्धतीने सॅलडची आपण सोय करायची की सगळ्यात शेवटी आपण सॅलड मिक्स करू. तुम्ही भाज्या आधी चिरून ठेवू शकता, पण मिक्स करताना मात्र तुम्हाला शेवटी करायला हवं. तर अशा पद्धतीने आपलं हे अतिशय छान, सुंदर आणि स्प्राउट्सचं कलरफुल असं हे सॅलड तयार आहे.